तिचे चित्त पिल्लापाशी प्रभाते चाली जास्ती जाय पक्षी चाललाय का प्रभाते जास्ती जाय पक्षी वाट पाहे उपवास त्या घरट्यामध्ये पिल्लू वाट बघत असतो उपवाशी आणि ती पक्षीने कुठं गेलेली असते चाऱ्याला पक्षी प्रभाते चारी अशी जाये पिल्लू वाट पाहे त्या पिला करता पक्षीने काय करत असते चारा गोळा करत असते चला पुढं मांजर बघितली ना मांजर घरातली मग मांजरीला पिल्ल होतात घरामध्ये कुठंतरी येते ती आणि तिला पिल्ल होतात पण ती पिल्ल झाल्यानंतर तिला बापाचा स्वभाव माहिती आहे म्हणजे बोक्याचा मग ती काय करते त्या पिल्लांची जागा बदलत राहते है का नाही जागा बदलत राहते 2 वेळा 4 वेळा ती जागा बदलते तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा दृष्टांत आहे मग ती काय करते मांजर मालकाच्या घरात येते एक टोपलं घेते 2-3 पिल्ल त्या टोपल्यात टाकते ती टोपलं डोक्यावर घेते बरोबर आहे का तुम्ही नाही कसं म्हणा मी सांगतो तुम्ही ऐकताय रे ती पिल्ल 2-3 जागेवरती फिरवत कशाने फिरवते ती तोंडानं दात लागल की नाही दात लागल ना पिल्लाला दात ती लागू देत नाही आणि त्याच मांजरीला जर उंदीर गावला तर ज्या दातानं उंदराचा फाडशा पाडते मांजर त्याच दातानं तिला आलगत उचलते कुणाला पिल्लाला आलगत उचलून येते चला पुढं गायची धार काढा किंवा म्हशीची धार काढा ते जोपर्यंत ते रेडकू येत नाही तोपर्यंत ती पाना सोडत नाही बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सरे नवे एका म्हशीचं रेडकू मेल्यानंतर माणसानं असं डोकं चालवलं नामदेव महाराज त्याच्यातलं आतलं गवाळ काढलं म्हणजे त्याचं कातड काढलं फक्त आणि त्याच्यात काय भरला भुसा भरला आणि भुसा भरवल्यानं ते भूत त्या म्हशीच्या पुढे ठेवला तरी सुद्धा म्हशीने काय केलं दूध दिलं का एवढं प्रेम करते कोण म्हैस आपल्या बरोबर माणूस करत त्यात नवल काय महाराज विठ्ठला फक्त त्याचं हित माऊली जाणतं माऊली कुणाला माऊली म्हणायचं जननी आई माता माऊली 4 शब्द आहेत आई करता किती समानार्थी शब्द आहेत 4 शब्द सांगितले मी कोणचे जननी आई माता आणि माऊली 4 नंबरला आहे जननी कुणाला म्हणायचं ते सांगतो अगोदर जननी कुणाला म्हणायचं मागच्या 6 महिन्यापूर्वी एक बातमी आली होती पुण्याला कचरा कुंडीमध्ये 2 दिवसाची मुलगी सापडली कुठं कचरा कुंडी पाऊस कुठनं येतो आबाळात तसं आबाळात ती मुलगी त्या कचरा कुंडीत पडली आहे का नाही तिला जन्म देणारी कुणीतरी आई होते तिला आई म्हणता येत नाही जननी होती त्याला जन्म देणारी कोणतरी जननी होती त्याला जन्म दिल्यानंतर त्याला टाकण्याकरता तिला एखादं मंदिर मिळालं नाही एखादा आश्रम मिळाला नाही एखाद्या बंद घराचा दरवाजा मिळाला नाही तिने ते बालक कचरा कुंडीत टाकलं तिला तुम्ही आई म्हणाल का नाही ती फक्त जननी
तिला काय म्हणता येईल? जननी. फक्त जननी. मग काही माणसं आम्हाला भेटतात, आपण महाराज जन्म द्यायचं काम केले, आता तपली ती बघणार का? नुसतीच जननी आणि जनक. विठाला चला पुढं. जननी सांगितली. आई कुणाला म्हणायचं ते सांगतो. आई कुणाला म्हणायचं? आपला मुलगा चुकत असलेला तिला माहित आहे. काय म्हणतोय? आपला मुलगा चुकीचा वागतो हे तिला माहित आहे, तरी ती त्याच्या दोषावर पांघरून घालते. तिला म्हणायचं आई. बघा, 2 मुलं बाहेर खेळत होती अंगणामध्ये. 2 मुलं खेळत होती. एकाचं नाव होतं सोन्या आणि दुसऱ्याचं नाव होतं गोट्या. सोन्या आणि गोट्या बाहेर अंगणामध्ये खेळत होती. त्या गोट्याच्या आई आत हाक मारायला लागली. गोट्या पाऊस आलाय हात ये, गोट्या पाऊस आलाय हात ये. 2-3 हाका मारल्या. गोट्या पाऊस आलाय हात ये. गोट्या म्हणला मग सोन्या कसा खेळतोय? ती आई म्हणली सोन्याला मरून दे. काय सोन्या काय म्हणता तुम्ही? सोन्याला का? सोन्या दुसऱ्याच आहे. सोन्या कोणाचा आहे? दुसऱ्याच आहे. आणि गोट्या माझा आहे म्हणून गोट्याला हात दे म्हणते, सोन्याला मरू दे म्हणते. तिचं नाव आहे आई. किती प्रेम करते मुलावर माहितीये का? किती प्रेम करते, किती प्रेम. वडे इतकं, नदी इतकं, नवे नवे. आई माझी मायेचा जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना तोपर्यंतच आपल्यावर प्रेम करणार आहेत ना. खरं प्रेम करणारी फक्त आई आपलीच. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना. पण एवढं विशेष आहे की ते केल्याशिवाय त्यांची किंमत कळत नाही. काय म्हणतोय मी? ती केल्याशिवाय त्यांची किंमत कळत नाही. कोणाला आई म्हणतात? जर मुलगी सासरवरनं माहेरला नांदायला आली, 1-2 दिवस राहते, 4 दिवस पाहुणचार ती मुलगी घेते आणि ती मुलगी ज्या वेळेला निघते सासरला नांदायला त्यावेळेला त्या आईने हरभरा बांधावं, कुरवड्या बांधाव्यात, जे काय असं मुलगा घाऊ जे काय असं ते त्या मुलीच्या पिशवीत घात. नवे नवे कारवणाला वापरायचा मसाला तो सुद्धा आईनं द्यावा. ज्या दिवशी महिला मंडळी तुमची आई गेली का नाही त्या दिवशी पिशवीतलं गटोळं बंद झालं. जेवढं आईचं करतो तू ना महाराज तेवढंच बापाचं सुद्धा करतो तू आहे बरं. पण आपण वट दिशेच्या डोळ्याला चुट दिशे पाणी येतं त्या आई आपल्या लक्षात राहते. संध्याकाळच्या जेवणाची सोय करून ठेवते, ज्या शिदुरीची सोय करून ठेवते त्या आई आम्ही लक्षात ठेवली. जी संध्याकाळच्या
शिदोरीची सोय केली करते, आमच्या रोज जेवणाची सोय करते, ती आई आमच्या लक्षात राहिली. पण ज्याने जन्मभराच्या शिदोरीची सोय करून ठेवली तो बाप आम्ही विसरून गेलो. यशोदा सगळ्यांच्याच लक्षात राहिली हो. यशोदा देवकी सगळ्यांच्याच लक्षात राहिली. पण खऱ्या अर्थानं मुसळधार पावसामध्ये नदीमध्ये नाका तोंडात पाणी जाऊस तोपर्यंत मुलाला पाठी डोक्यावरती घेऊन जी ती नदी आरपार त्यानं ते पार केली, तो वासुदेव आपण कुठंतरी विसरून गेलो. आई आपल्या लक्षात राहिली पण बाप लक्षात राहिला नाही का? बाप रडत नाही म्हणून लक्षात राहिला नाही का? अरे बाप पण रडतो, बापाला सुद्धा रडावं लागतं का? आईशी कळवळ्याची जाती वेळा वेगवेगळ्या असतील पण आईच्या डोळ्याला लगेच पाणी येतं. कारण महाराज सांगतो, जर चालत असताना जर ठेस लागली, काटा मोडला तर आपल्या तोंडातून काय येतं? आई ग का? कारण सांगतो, दुसरा एक दृष्टांत सांगतो. आपण चाललेलो आहे डांबरी रस्त्याला आहे, पेटी वाजवा डांबरी रस्त्याला आपण आहोत. आपण रस्ता ओलांडण्याच्या नादामध्ये तिकडे आलेला भरधाव ट्रक आपण बघितला नाही आणि आपण रस्ता ओलांडायला लागलो 6 पदरीकरणाचा. आणि तो रस्ता ओलांडत असताना तो ट्रक अगदी 20 फुटावरती आल्यानंतर आपण त्या ड्रायव्हरला दिसलो आणि त्यानं ब्रेक मारला. अचानक ब्रेक लावल्यानंतर तो ट्रक येऊन 2 फुटावर आपल्यापाशी उभा राहिला. आता काय तोंडात नाही येईल? अरे बापरे बापरे काय बरं? बाप आहे ना. मगाशी आई म्हणला तुम्ही, काटा मोडला, हेच लागली, कोणाचं नाव येतंय? आईचं. संकट बारकं असतं त्यावेळेला आई आठवते, पण संकट ज्या वेळेला मोठं येतं त्यावेळेला बाप आठवतो. बाप रे बाप कर जोडी लेकरांच्या ओढी आपली करवंडी वाळ. काय करतो बाप माहितीये? फक्त हात जोडत राहतो. बरं फक्त हात जोडत राहतो. मग त्या मुलीचं लग्न असू द्या, मुलाला नोकरी लागायचं असू द्या, जमीन घ्यायचं असू द्या, किंवा त्या मुलाकरता धनसंपत्तीचं मुंकरण ठेवायचं असू द्या, काय करतो बाप? फक्त हात जोडत राहतो. एवढाच तुकाराम महाराजांच्या गात्यात अभंग आला बापावर. बाप कर जोडी लेकरांच्या गोडी आपली करवंडी वाढवणे. लेकीचं लगीन येतं 6 महिन्यावरती लेकीचं लगीन. बापाला अन्न गोड लागत नाही 6 महिन्यापासूनच. बरं बाप तयारीला लागतो, माझ्या पिंटीचं लग्न आहे आणि माझ्या पिंटीला काहीच कमी पडू द्यायचं नाही. त्याचा ध्यास आहे, जी पिंटीला मी वस्तू जी मागल ना ती वस्तू देण्याचा त्या बापाचा ध्यास असतो. मग बाप काय करतो? स्वतः जवळची पुंजी वापरतो. स्वतः जवळची पुंजी संपल्यानंतर बाप कर्ज काढायचा विचार करतो. 5%, 10% जसे मिळतील, जशी लग्नाची तारीख जवळ येईल तशी टक्केवारी वाढत जाते. बाप विचार करत नाही. अगदी 15% पैसे काढतो पुरीच्या लग्नाकरता. पुरीच्या लग्नाला भव्य मंडप घालतो, आचार्य सांगतो, डीजे सांगतो, घोडा सांगतो, पाहुण्या रावळ्यांची मान मात्र जपण्याकरता भला मोठा बस्ता बांधतो. ते करत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार एकच असतो, माझ्यावर कर्ज किती होईल याचा, माझं काय जाईल याचा नाही, माझ्या पिंटीचं फक्त भलं झालं पाहिजे. माझी पोरगी जात असताना कोणीही नाराज होऊ नये. ज्या दिवशी लग्न सोडा ना महाराज, लग्न सोडा, त्या दिवशी बापाची तळमळ बघा करतो. काय करतो बा? आचार्य आला का? घोडेवाला आला का? अरे आमका आला का? तमके आले का? वरडे आले का? पाहुणे आले का? सतत या बसा नवे जेवण करून जा बरं का. जेवण चालू आहे, लगेच आज जेवायला. बाप काय विचार करतो? सतत तो दिवसभर त्या लग्नाच्या गडबडीमध्ये त्याचा हातीमध्ये असतो. मुलगी जी असते, जी लग्न झालेली मुलगी, जिचं लग्न असतं, ती तिच्या भावी आयुष्यामध्ये ती स्वप्न रंगवत असते. तिच्या भावी आयुष्याचं ती स्वप्न रंगवत असते. मी कसं होईल उद्यापासून माझं लग्न. पुरवले असतात दिवसभर, जेवायला खायला भरपूर असतं. नवे तो लग्न सोहळा एकदाच होत असतो बरं का महाराज. त्या भावी आयुष्यामध्ये तिचं मन गुंतलेलं असतं. कुणाचं? मुलीचं. पण बाप अजूनही पाहुण्या रावळ्यांना नमस्कार जेवला का? तुम्हाला पोशाख झाला, तुम्ही खुश आहे ना, समाधानी आहे ना तुम्ही? त्या बापाची इच्छा आहे कुणीही नाराज होऊन जाऊ नये. मग बाप रडत नाही म्हणून तो कळत नाही आपल्याला महाराज.
बापाला बी रडावं लागतं. ज्या वेळेला मंगल अष्टका चालू असतात त्यावेळेला आई तुळशीला पाणी घालत असते. तुळशीमध्ये पाणी कमी पडत असतं, आईच्या डोळ्यातनं जास्त पडत असतं. तिला वाटत असतं आता ज्या बरोबर 20 वर्षाची मैत्रीण आता आपल्याला सोडून जाणार आहे. आईचं आणि मुलीचं नातं कसं असतं? मैत्रिणीचं नातं असतं महाराज, मैत्रीण. आणि त्या ज्या वेळेला तुळशीला पाणी घालत असते आहे त्यावेळेला तू रडत असते. बाप अजून रडलेला नाही, बाप अजून आणि बापाला रडता येत नाही. बाप रडला तर मांडवात आबरू जाईल म्हणून बाप रडला नाही. त्या मुलीला ज्या वेळेला पाठवणीची घटिका आली, 2 कुरवळवणी खांद्याला धरलं, तिच्या हाताला धरलं आणि गाडीकडे निघाली. गाडी तिकडे तोड करून वळवून लावलेली महाराज. नवरदेव गाडीत बसलेला आहे आणि त्या मुलीच्या हाताला धरून पुढे गाडीमध्ये बसवण्याकरता आणतायत. आणि ती 2 फुटावरती गाडी आली आणि गाडी आल्यानंतर तिच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये तिला तिचा बाप आठवला आणि तिने विचार करायला सुरुवात केली. सकाळपासून माझा बाप मला दिसला नाही, सगळे दिसले पण माझा बाप मला दिसला नाही. एवढं तिच्या अंतःकरणामध्ये वाटलं. गाडीचा दरवाजा उघडलेला आहे, बाकीच्या मुली गाडीत बस म्हणतायत, पण तेवढ्या वेळामध्ये त्यांनी त्या मुलीचा हात झटकला, माघारी फिरली आणि तिची नजर आपल्या बापाला शोधायला लागली. महाराज, मंडपामध्ये एका खांबाला हात धरून बाप उभा राहिलेला होता. आता तरी तिच्या लक्षात येईल मी आणि तिला एकदा तरी मला बापाला भेटावं वाटेल म्हणून माघारी येईल माझी पिंटी. त्याचा मनात विचार चालू आहे महाराज. आणि तेवढ्या वेळामध्ये मुलगी धावत येते आणि धावत येऊन त्या खांबाला हात धरलेल्या बापाला मिठी मारते आणि एक शब्द उच्चारते, जाऊ का बाबा? मी म्हणतो तो बाप एखादा त्या ठिकाणी रडत नाही महाराज, खंबीर बाप आहे तो. पण सगळं उरत मांडवाल्याचे पैसे देतो, आचार्याचे पैसे देतो, सगळ्याचा मान मतलब लावून सगळ्या पाहुण्यांना घरी पाठवतो. काहीतरी 4 घास खातो आणि अंथरुणावर गेल्यानंतर बिछाणावर पडल्यानंतर उशीमध्ये डोकं खुपसून हुमसून रडतो. त्याचं नाव आहे बाप. विठाला प्रेम करते आहे. अहो किती बी दृष्टांत सांगेल मी, 4 वाजेपर्यंत तुम्हाला नुसतं आई दृष्टांत सांगेल, पण आपल्याला पुढे निघाला. आई कुणाला मारायचं? अरे रायगडावरती दूध विकायला उशीर झाला आणि कधी पाय होत 3 महिन्याचं ताण. त्या गडावरची तूप वाजल्याबरोबर दरवाजा बंद व्हायचा. तिने विचार केला दूध विकायला उशीर झालाय, दरवाजा बंद तर होणार नाही, मी गडावर तर अडकणार नाही. नवे जसं मन म्हणत असतं तसंच घडतं महाराज. थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर तोफ वाजली आणि तोफ वाजल्यानंतर त्या हिरकणीच्या हातातली कळशी तिथंच पडली. धावायला लागली दरवाजाकडे. ज्या वेळेला दरवाजात आली त्यावेळेला गडाचा दरवाजा बंद झाला होता. तिने विनंती करायला सुरुवात केली, दरवाजा उघडव. माझं 2 महिन्याचा बाळ घरी आहे, 2 महिन्याचं माझं ताण बाळ घरी आहे आणि त्याच्याजवळ कोण नाही बघायला. घराचा दरवाजा उघडा. त्या दरवाजावाल्याने सांगितलं, आता छत्रपती शिवाजी राजे जरी या ठिकाणी आले आणि दरवाजा उघडा म्हणले तरी दरवाजा उघडला जाणार नाही का? स्वराज्याचा नियम आहे. दिवस मावळताना दरवाजा बंद होणार म्हणजे होणार. तुला आता गडावरती राहावं लागेल. शिवरात्रीची रात्र आहे, महाशिवरात्रीचा गडावरती कार्यक्रम चालू आहे. तू तिथं महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये जा. त्यावेळेला रायगडावरती किंवा नवे कोणत्याही किल्ल्यावरती जर माणसं अडकली तर त्यांना राहण्याकरता धर्मशाळा होत्या. त्यांना जेवणाची खाण्याची सगळी सोय त्या ठिकाणी होती. त्या दरवाजा रखवालदाराने सांगितलं, हिरकणी धर्मशाळेत जा आणि तिथं आजची रात्र काढ. गेली का? नाही. ती काय सुभद्रा होती होई महाभारत नाही. मग काय केलं? चुंबळ तिथं टाकली, कळशी तिथं टाकली, चपल्या तिथंच टाकल्या आणि पश्चिम दरवाजा गाठला. 19,500 फूट खोल दरी. वर्ण जर पडलं माणूस तर राय एवढं तुकडं होतं. एवढा असा काळ घडतो. तो बुरुंज असा होता, त्या बुरुंजाला तटबंदीच बांधली नव्हती का?
बुरुंदच असा होता की त्याच्यावरनं शत्रू चढ शकत नव्हता किंवा शत्रू खाली उतरू शकत नव्हता माणूस अशा कड्यावरनं ती उतरली आपल्या सगळ्याला दृष्टांत माहिती ती उतरली अगदी तिसरा प्रहर झाला रात्रीचा तिला ती उतरायला आणि उतरल्यानंतर धावत 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 घरी आली घरी तो असणारा दरवाजा लाथनं उघडला आणि पाण्यात झोपलेल्या पोराला घेतलं आतापर्यंत ज्वालामुखी सारखी तापलेली हिरकणी त्या बाळाला घेतल्यानंतर चंदनासारखी थंड झाली तिचं नाव आहे आई आई नुसतं प्रेम करते पण संस्कार करत नाही महाराज ती काय करते अगोदरच सांगितले मी अवगुणावरती पांघरून घालते आई काय करते अवगुणावरती मुलाच्या जरी तांबाखू माहित असतं तरी बापाला कळू देत नाही का अरे कळलं पाहिजे उलट बापाला ती नाही का बंद होईल पण ते कळू देत नाही तिचं नाव आई चला पुढं आई प्रेम करते पण माता काय करते माता उपदेश करते माता काय करते उपदेश करते पुराणामध्ये एका मातेने उपदेश केलेला आहे मनाला सा माता हा देह नाशिवंत तिला म्हणायचं जी खरा मार्ग दाखवते संस्कार खऱ्या अर्थाने करते तिचं नाव आहे माता त्या मातेनं उपदेश केला बा तिच्या पोरांना तिला एकूण 7 मुलं झाली महाराज पहिली 6 मुलं उपदेश करून तिनं संन्यासी वृत्ती त्यांना उत्पन्न केली संसार करा म्हणली आपल्यासारखी नाही म्हणजे आज कुणाचं बी उचलून एका पोराचं नाव होतं अनिल ती कुणाचं वस्तू आणायचं चपल्या अनिल आई आण म्हणायचं नाही का मदाला माता तसं नाही सांगत मदाला माता सांगते हा संसार खोटा आहे बाबा त्या मुलाला सांगायची काय हा संसार खोटा आहे आणि हा देह सुद्धा खोटा आहे हा देह कसा आहे हा देह नाशिवंत मला मूत्राचा बांधा त्याच्यात काय मल आणि मूत्र वरी चर्म घातलेले म्हणजे कातड फक्त वर्ण घातलेले वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा कृमी कीटक म्हणजे कोरोना कशी तपास लागला तुम्हाला पण त्याचा कवाच त्यांनी तपास लागला कृमी कीटक बरोबर आहे का कृमी कीटकांचा सांधा म्हणजे प्रत्येक सांध्यात कीटक आहेत कुठं आतमध्ये उगाच माणसं म्हणत नाही डोक्यात किडे पडल्यात काय शिवाय म्हणतात आमच्याकडं दाढ्यावरती औषध दिलं जातं आमच्या गावात दाढ जर दुखत असेल तर त्याला औषध दिलं जातं त्याला माणसाला झोपवलं जातं त्याच्या कानात कसा तरी तो पाला घालतो 10 मिनिटांना तो कानातनं पाला काढल्यानंतर त्यात आळ्या निघतात चांगल्या 4 2 आणि दाढ दुखायची बंद होती याचा अर्थ दाढत काय आहे त्या आळ्या आहेत म्हणा त्याला काय देता एवढं आता सरकारने बी आपल्या शरीरात सोडल्यात लसी तीच आहे म्हणजे काय कोरोनाला खाणारी ते कीटक सोडले चला कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधीने किती दुर्गंधी सुद्धा कापड काढले रव रव दुर्गंधीने अमंगळ तिचा बांधा म्हणून आंघोळ करावं लागते रोज आपल्याला जर आपण 2-4 दिवस ब्रश केला नाही का नाही तर घरातली माणसं म्हणणार तुम्ही बाहेर व्हा का
इतका वास सुटणार तोंडाचा. हा. प्रत्येक इंद्रियामधून काय बाहेर पडतंय महाराज? कानातून बघा, डोळ्यातून बघा, तोंडातून बघा, नाकातून बघा, काय बाहेर पडतंय? घाणच बाहेर पडते. ना आता आम्ही बेडकी सुरू केलाय हातूरणातच. अरे तसं करणं योग्य नाही. ते आंघोळ केल्याशिवाय ते खाणं पिणं योग्य नाही महाराज. रमणव दुर्गंधिरे नामंगळ तिचा बांधा. मग काय करा? स्मरे त्या हरिहरा शरण जाई. त्या भजन करा देवाचं आणि त्या देवाला तुम्ही काय करा? शरण जा. 6 मुलं तशी जंगलामध्ये निघून गेली आणि 7वा मुलगा जन्माला आला. पण 7वा मुलगा लहान असतानाच ती मदालसा माता वारली. मग 7व्या मुलाला तिला उपदेश करता आला नाही. मग तो 7वा मुलगा जो होता तो 7वा मुलगा उपदेश ऐकण्याकरता साधूचा अनुग्रह घेण्याकरता जंगलात जातो. आणि जंगलात गेल्यानंतर त्याला जो साधू भेटतो, जो उपदेश करणारा भेटतो, हो जो 7वा मुलगा आहे त्याचं नाव आहे आलर्क राजा. काय? आलर्क राजा. ज्या वेळेला आलर्क राजा जंगलामध्ये गुरुच्या शोधार्थ निघतो त्यावेळेला त्याचा पहिला भाऊ जे 6 सोडून गेले होते त्या पहिल्या भावानं आलर्क राजाला उपदेश केला. नवे नवनाथामध्ये बघा तुम्ही आलर्क राजाला उपदेश करण्याकरता सद्गुरु गुरुदेव स्वतः दत्त महाराज आले होते. सांगितली कोण? मदाला असं सांगितले. पण तिला काय म्हणायचं? आई. आई नाही नाही नाही. माता. जननी सांगितली, आई सांगितली, माता सांगितली. माऊली कुणाला म्हणायचं ते सांग. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि li म्हणजे लिनता. मानवता, उदारता, लिनता जिच्या जवळ आहे तिचं नाव आहे माऊली. मग आई होण्याकरता, जननी होण्याकरता, माऊली होण्याकरता मुलाला जन्म दिल्याशिवाय आई होता येत नाही. बरोबर आहे का? जर मुलगाच नसेल तर आई कोण म्हणल? नाही का? मग मुलगा आधी का आई आधी? कोण? आई. आई कशी आधी? आधी ती वेगळी आहे कुणीतरी. बघा तुम्ही, मुलगा व्हायच्या अगोदर तिचं नाव वेगळं आहे. सुनबाई म्हणतात, कोण वहिनी म्हणतात. आई कोणच नाही म्हणत. बरोबर. लग्न झाल्यानंतर आई, लग्नाच्या अगोदर आई म्हणतात नाही नाही. आई म्हणतच नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत आई कोण म्हणत नाही. मग मुलगा आधीचा काय? विठ्ठल. मी त्या दिवशी कीर्तन ध्यानात विचारलं, नातू हुशार का आजोबा हुशार? कोण हुशार? बरं घ्या आपण. नातू हुशार का आजोबा हुशार? आता ना तू हुशार म्हणाला. आजोबा 80 वर्षाचा आहे की. नातू हुशार का बरं? एक आज्या नातू वाट्यावरती बसलेले होते. तिकडून गुरुजी आले. तर आजोबा काय म्हणले, बाळ्या तोडून बस, मास्तर आल्या. तो 8 दिवस झाला शाळेत गेला नाही, तोडून बस. ती बाळ्या म्हणला, बाबा तुम्ही तोडून बसा. आजोबा तुम्ही तोडून बसा. ती म्हणले, आजोबा म्हणले मी काय शाळेत आहे, मी का तोडून बसू? कारण त्या बाळ्यानं सांगितलं, मी गुरुजींना 8 दिवस झाला सांगितलं आमचे आजोबा वारले म्हणून मला तुम्ही तोडून बसा. एवढी मुलं हुशार आहेत, एवढी मुलं हुशार आहेत ना. किती हुशार आहेत सांगू का? अजून करा बजाय त्याला. एका घरी चहा प्यायला गेलो मी. शेजारी पोरग बसलो होतं सोफ्यावरती. टीव्हीला बघत होतं काहीतरी चित्र. काय त्याला म्हणा? कार्टून लावतो. कोण? कार्टून लावतो. ती कार्टून बघत होतो. आता कार्टून बघत होतं, त्याची आई चहा करायला गेली. मी जाऊन बसलो सोफ्यावर. मला बातम्या ऐकायच्या होत्या. मी त्याला म्हणलं दे की मला रिमोट दे की, ते लावून दे ना चॅनल मला. ते ऐकणार ना महाराज. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. मी जरा हे सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण त्याने काय ते रिमोट दिला नाही दिला. त्याच्या आईनं चहाने म्हणून हाक मारल्या आणि चहाने म्हणून हाक मारल्यावर ते रिमोट टाकून तिकडं चहा आणायला गेलं. आणि चहा आणायला गेल्यानंतर ती रिमोट मी हातात घेतला. ते 5 मिनिटं चहा घेऊन येऊस तर मी बटणं दाबत होतो. काय नाही, काही बदल झाला नाही. तर ते चहा घेऊन आलं, माझ्या हातात रिमोट बघितला. ते म्हणला चित्र लागणारच नाही मला, तुम्ही लावता ते लागणारच नाही. म्हणलं कस काय? म्हणला मेशीला काढून नेलं.
एवढी मुलं हुशार. एक जणाच्या घरी गेलं तर दारात मस बांधलेली होती. ती पोरग लहान होतं तिथं उभा. त्याला विचारलं मस दूध देते का? महाराज देते म्हणला, पण काढावं लागतं. त्याला म्हणलं लय हुशार दिसतो रे, कितवीत आहे? म्हणला 9वीत आहे. म्हणलं वाटत नाही. म्हणला मोजून बघा 9वीतच आहे. एक जण त्या पोराला विचारलं, हिरा आता येता म्हणलं रस्ता कुठं जातो रे? ती म्हणलं रस्ता नाही कुठं जात, याच्यावर माणसं जाते. विठाला कशामुळे हुशार झाली बरं का ती? कोणी दुसऱ्याने संस्कार नाही केले त्यांच्यावर, आपले संस्कार आहेत ते. कुणाचे? आपले संस्कार. काही घरी गेल्यानंतर मुलं आपोआप येऊन पाया पडतात आमच्या. काही घरी बरं का, त्यांना सांगावं लागत नाही, त्या घरची सुद्धा सांगत नाही त्यांच्या की महाराजांच्या पाया पडा. तिथं गेल्यानंतर ती आपोआपच येऊन पाया पडतात. पण काही घरी गेल्यानंतर ती बाई अशी त्याच्या नरड्याला धरती, शिर्डीला टाकतात. तसं कोण महाराजांच्या पाया, कोण महाराजांच्या पाया. इतका जीव खातय ना, आमचे सुद्धा आम्हाला आबरू गेलेलं पडलं. का बरं ती पाया पडत? अरे त्याला आई वडीलच कुणाच्या पाया पडल्याला बघितलं नाही अजून. का पाया पडायचे? पाया पडे जे नाही एकमेका, नाही अभिमान पंढरीच्या लोका, पाया पडे जे नाही एकमेका. एकमेकाच्या पाया पडण्याचं काय कारण आहे ते सांगतो. आता पाऊस पडतोय, मग तू ओगळीत पडतोय, वड्यात पडतोय, नाल्यात पडतोय, गटरात पडतोय, नदीत पडतोय, है का नाही? पण ते पाणी सगळं मिळून कुठं जाते? समुद्राला जाते. अगदी तसंच इथं आपण कुणाच्याही पाया पडलो तरी ते कुठं जातं? पंढरपूरला. संस्कारावरती अवलंबून आहे. आणि आज आपण कसले संस्कार करायला लागलोय बघा. एक जणाच्या घरी गेल्यानंतर त्याने मुलाला बोलवलं आणि त्याने सांगितलं त्या मुलाला महाराजांना 9दा पाढा म्हणून गातो. सांग मला 9 वाटतं किती? ती पोरग डायरेक्ट म्हणलं 52. आणि ती बाप खुश झाला. किती उत्तर सांगितलं त्यांनी? 52 वाटतं 52 उत्तर सांगितलं. बाप खुश झाला. वा 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 बाबड्या म्हणला, खरंच हुशार आहे. 10ची नोट काढली त्याने त्या पोराच्या हातात. मी त्या पोगा आपल्याकडे बघायलाच लागलो. त्या बापाला म्हणलं लकाची उत्तर चुकलंय ना, आमच्या इकडं 9 वाटतं 72 होत्या. आणि 52 म्हणतोय. 9 वाटतं किती व्हायला पाहिजे? 72 व्हायला पाहिजे. त्याने 72 उत्तर सांगायला पाहिजे. ती 52 सांगते. ती बाप म्हणला महाराज ग बसा, ते आतापर्यंत 22च म्हणत होते. पैसे देऊ म्हणला 52 वर आले. अजून 2-3 नोटा जात्याल म्हणला, पण 72 कधीतरी असे आई वडील म्हणजे एक वर्ग झाडावरती पेरू तोडत होत आणि ते बघावलं त्या पेरूच्या मार्गाला. किंवा आंबराई होती मला. आंबराईमध्ये ते आंबा तोडताना ती पोरग त्या मालकाला गावलं आंबराईच्या. आणि गावल्यानंतर ती मालक खाली उभा राहिला. थांब मला, तुझ्या घरी जातो आणि तुझ्या बापालाच नाव सांगतो. कोण म्हणला? काय नाही, तिकडून फक्त गाड्या माणसं येणार, तिकडं नाही बघायचं, कारण ती नाही महत्वाचं, ही महत्वाचं. एक तर चित्त स्थिर राहत नाही माणसात, बरं का. आता कसं तरी बराच वेळ काढून मी आणले तुम्हाला. आता तुम्ही तिकडून कुणी बी येऊ द्या बघायचं नाही, कारण आपल्याला थोडा वेळ राहिला. अगदी सांगत होतो बापाने मुलगा, बरोबर आहे. काय सांगत होतो सांगा महिला मंडळी, सांगा की मला, तुम्हाला कशाला आणले तुम्ही सांगायचं, तुम्ही जाय. आंबराईत एक पोरगा आंब तोडताना त्या आंब्याच्या मालकाला घावला आणि तो आंब्याचा मालक तिथं झाडाखाली उभा राहिला आणि त्या पोराला म्हणला थांब. तसाच झाडावर थांब म्हणला. मी आता तुझ्या घरी जातो आणि तुझ्या बापाला घेऊन येतो.
ती पोरग म्हणलं बाप माझा तुम्हाला गावणारच नाही घरी गेला तरी. त्या आंबेवाल्याने विचारलं कस काय गावणार नाही, कारण मला तो पडेल्या झाडावर आंबत उडतोय. चला पुढं. माता कुणाला म्हणायचं ते सांगितलं. माऊली सांगत होतो. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. या 3 गोष्टी तिच्यापाशी असला की तिला मुलांना जन्म द्यावा लागत नाही. एकाही मुलाला जन्म न देता अख्ख्या जगाची माऊली ठरली. कोण? ज्ञानेश्वरांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योगी होणं काय सोपं आहे का महाराज? 1400 वर्ष जगलेला चांगदेव त्याला म्हणायचं योगी. योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी अनाथाची माय. ज्ञानाचा जननी सांगितली, आई सांगितली, माता सांगितली आणि माऊली सांगितली. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराया सांगतात.
तिथं जाणे माऊलीचे चित्त. फक्त लेकराचं हित ते माऊलीचं चित्त काय करतं जाणत असतं. पुढच्या चरणामध्ये सांगतात आईसी कळवळ्याची जाती. एक जात अशी आहे की त्या जातीला कळवळ आहे. कोणत्या? फक्त आई आणि वडील आणि दुसरा वर्ग आहे संत. त्याच्याशिवाय कळवळा दुसरा कोणाला. आपल्याला जगामध्ये भरपूर माणसं भेटतात प्रेम करणारी आपल्यावरती, बरं का. आपल्यावरती प्रेम करणारी माणसं भरपूर भेटतात. आपल्या नात्या गोत्याची माणसं असतात. कशाची? काय म्हणतो आपण? नातं गोत. जी गोत्यात घालतं त्याचं नाव नातं. आपण समजून घेतलं नाही आपण. पहा उन्हे कसे पाहुणे ऊन बघणारे. समजून घ्या. पहा ऊने आणि भावकीचा तर नादच करू नका. रावणा बरोबर राहिली नाही, श्रीकृष्णा बरोबर राहिली नाही, रामा बरोबर राहिली नाही, त्यामुळे आपल्या संघ राहणार काय सांगितलं? नातं होतं त्या शब्दामध्ये अर्थ असतो बरं का त्याला. आपण जरा बारकाईने अभ्यास करत नाही. नावामध्ये सुद्धा असावं तसं. नाव असतं लक्ष्मण. काय? लक्ष्मण. कुणाला लक्ष्मण म्हणायचं? रामायणामधला पाठीमागं बोलतात कोण? यार बोलू नका. विठ्ठला विठ्ठला. इकडे बसायला पाहिजे त्यांनी, हे का? हा त्यांना तर पडद्याच्या मागेच बसायची सवय असल्या. विठ्ठला विठ्ठला. त्याच शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. लक्ष्मण कुणाला म्हणायचं? ज्याचं मनावरती लक्ष आहे. काय म्हणलो मी? मनावर ज्याचं मनावर लक्ष लक्ष आहे त्याचं नाव लक्ष्मण. म्हणून तो 14 वर्ष उपाशी राहू शकला. त्याचं कशावर लक्ष होतं? मनावर लक्ष होतं. त्याचं नाव लक्ष्मण. ज्याचं मग मनावर लक्ष आहे त्याला लक्ष्मण उपयोगीच आहे. आमचा लक्ष्मण काय बी खातोय, काय बी खातोय. त्याचं लक्ष्मण नाव योग्य आहे का? नाही. नाव गंगाधर ना बोल नाही महिनाभर. नाव शांताबाई नाही तिथं भाडा. त्या नावाप्रमाणे तरी जगायला पाहिजे असं. चला पुढं. त्या शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. आपण म्हणतो जाऊ द्या ती काय साधारण व्यक्ती आहे, म्हणजे त्याने 6 धारण केलेला व्यक्ती आहे. चला सामान्य व्यक्ती ती म्हणजे त्याला 6 मान्य आहे, त्याला सामान्य म्हणायचं. साधू ज्याने 6 धुवून टाकले त्याचं नाव साधू. साधू. गरीब जिथं औषध घेण्याकरता जातो त्याचं नाव दवाखाना. काय म्हणतोय मी बघा. गरीब जिथं जातो औषध घ्यायला त्याचं नाव दवाखाना. आणि श्रीमंताचा हॉस्पिटल काय होईल? हॉस्पिटल. तिथं गेल्यावरच कळतं फिरली का. तरी लाभाविन प्रीती म्हणजे काय की तुमच्याकडून लाभ मिळू द्या अगर न मिळू द्या. अगदी दारू पिणारा जरी मुलगा असला नसला 2 टाइम जेवणा घालत तरी सुद्धा त्याच्यावरतीच प्रेम करते, त्याच्यावरतीच कळवळ आहे. त्याचा आईशी कळवळ्याची करी लाभाविन. मग बाकीही नाते आहेत की आपल्याला. मुलगा आहे, पत्नी आहे, बाकीची पण नाती आहेत ना. पण त्यांच्याकरता काय सांगितलं? नाही रे
भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती पाण्यात शिरली की तिला तीर्थ म्हणतात. भक्ती यात्रेत शिरली की तिला तीर्थयात्रा म्हणतात. भक्ती घरात आली की तिला प्रीती म्हणतात. भक्ती संगीतात आली की तिला कीर्तन भजन म्हणतात. भक्ती लोकसंगीतात गेली की तिला तमाशा म्हणतात. विठाला विठाला नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी आणि तीच असेल एकलारे प्राण्या माझे असो. चला स्वार्थी आहेत सगळेजण कसे आहेत आपल्याला भेटणारे स्वार्थी आहेत पण आई वडील फक्त लाभावीन करी लाभावीन. ह्या दोघांचं दुसरं चरण काही लोक लाभासाठी आपल्यावर प्रेम करतात प्रीती करतात आणि काही लोक लाभ नसताना सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात. त्याचं नाव आहे आई. नाही रे नाही कुणाचे कुणी या प्रमाणाचा अर्थ आम्हाला चांगलाच कळला आता कोरोनाच्या काळात. आपल्याच घरातला माणूस मुंबईवरून आलता महाराज आणि त्याला 14 दिवस लांब बसायला सांगितलं होतं. आठवतंय का बघा तुम्हाला टीव्हीवर बघत होतो आपण. आणि त्याच घरातली माणसं त्याला जेवण देत होती. कसं लांब नव्हतं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. ती वेळ आल्यानंतर कळतं म्हणून तर कोरोना आला. पूर्वीच्या काळी मुसका असायचं कुणाला शेरडांना मुसका असायचं का बरं? कारण ती कुठं बी शेंड तोडायची. शेंडा तोडा. आता त्या जनावराला होतं त्याचं नाव आहे मुस्क आणि आपल्याला त्याचं नाव मास्क. जनावराला काय घातलं होतं? शेंड तोडतं म्हणून. शेंड तोडतं. आपण काहीतरी पण तसं करायला लागल्यामुळे झालं का नाही? तोंड झाकून कधी फिरावं लागतं माणसाला. तोंड झाकून कधी फिरावं लागतं? काहीतरी गुन्हा घडला काहीतरी अपराध घडला त्या दिवशी एका माणसाला विचारलं का गावात आल्यावर तरी निदान घरापाशी आल्यावर तरी मास्क काढत जा. म्हणला महाराज त्याचा लय उपयोग झालाय मला. मला कशाचा? मास्कचा. 4-5 दुकानदाराची उधारी तरी मी ओळखूच येत नाही मला मास्क म्हणून मी काढतच नाही. मला काय काय जणांना चट्ट पडलं पार. का बरं? काहीतरी असं कर्म घडलं की आपल्याला सुद्धा तोंड झाकावी लागली महाराज. मला त्या दिवशी एक जणांना प्रश्न विचारला महाराज कान एवढं मोठं देवानं का दिलं? ऐकू येण्याकरता 2 नुसती होलं दिली असती तरी ऐकू आलं असतं की माणसाला नाही का? आज ऐकू येणार होल केवढं आहे? अगदी बाजरीच्या कान एवढं श्रवण यंत्र आहे. आणि मग एवढा मोठा कान मागं द्यायची देवानं कारण काय? मी त्याला म्हटलं देवाला माहित होतं पुढं कोरोना येणार आहे. मास्क काय खोट्या ठिकाण अडकवलं म्हणून देवाला अगोदर माहिती होतं सगळं. तुम्हाला माहित होतं त्याला आता नाकाला पट्टी लावायची म्हणतात कुठं अडकवायला लागतं किंवा तुम्हाला ह्या माणसाला 40 वर्ष झालं की चष्मा लागणार आहे हे कुणाला माहित होतं? देवाला माहित होतं. जर कान इथं नसतं तर दांड्या कुठं अडकवल्या त्या करता जी देहाची रचना आपली केली का नाही त्यानं सगळा विचार करून केलेली आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा पण तो या झाला फाटा. कॅनल वरनं आला की कॅनल वरनं आला कशाला? पंढरपूरला जाण्याकरता. पण त्याला मध्ये फाटं फुटलं. 22 फाटा 24 फाटा 26 फाटा 28 फाटा. किती
फुटलं पंढरपूर पर्यंत पाणी जायला. बरोबर आहे का? पंढरपूर पर्यंत पाणी जात नाही. का बरं? ती फट निघालं ना. हा, तसा हा देवे दिला देह भजना गोमटा, पण तोया झाला फाटा बाधिकेचा. त्याला बाधा झाली आणि जे देहानं करायला पाहिजे ते देहानं न करता दुसऱ्या कामामध्ये देह आपण काय केलं, गुंतवला. म्हणून पंढरपूर पर्यंत पाणी अजून पोचलं नाही. विठाला विठाला. तर पोचावं असं वाटत असेल का नाही, तर त्याकरता भजनं म्हणत गावोगाव फिरण्याची म्हणजेच परमार्थ झाला असं नाही. गळ्यात टाळ घेऊन भजन करणं म्हणजे परमार्थ झाला असं नाही. आपल्या घरी सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. तुम्हाला ह्यांना सरळ करायचंय का? म्हणजे वाकडी नाही पण काही आता बायकांना सांगतोय गाड्यांच्या. तुम्हाला जर आपल्या घरातल्या गडी माणसं जर व्यवस्थित वागावी अशी वाटत असेल का नाही, तर तुम्हाला एक पर्याय देतो. आज संध्याकाळपासून तो अंमलात आणायचा. स्वयंपाक करता का नाही तुम्ही घरी गेल्यानंतर? मग स्वयंपाक करत असताना दुसरं काहीतरी अवांतर बोलण्यापेक्षा, शेजारणीची निंदा करण्यापेक्षा, दुसरा कुणाचा तरी द्वेष मत्सर करण्यापेक्षा भजन केलेलं चांगलं का नाही? मग बेलणं हातात आहे, तोंडात आहे का? हा, तोंडानं मोकळच आहे का नाही? तोंडानं म्हणायला काय हरकत आहे का? बेलण्यानं चपात्या लाटत लाटत तोंडानं काय म्हणायला पाहिजे? श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. आज सोमवार आहे, ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कधी? तो स्वयंपाक करताना. आणि तो स्वयंपाक करताना जर तुम्ही नामस्मरण केलं तर ते तुमचं नामस्मरणाचं पावित्र्य त्या अन्नामध्ये उतरलं जातं. आणि ह्यांनी ते जर अन्न खाल्लं तर उद्यापासून ही 7च्या आत घरात नाही आले तुम्हाला. हा, पण तुम्ही स्वयंपाक करताना काय करताय? खोड खोड हिला तर हिथं फोड उठलाय. आता जेवताना काय पितळी फेकणार किती गिराईक? स्वयंपाक करताना तुमचं असं म्हटल्यानंतर करी लाभा विन प्रीती. काय सांगत होतो मी? लाभानं प्रीती करणारी माणसं आपल्याकडे भरपूर आहेत महाराज. कोरोनाच्या काळात मला सुद्धा कळलं, तुमचंच नाही मला सुद्धा कळलं. त्या दिवशी आमची बायको म्हणली कुत्र्यावर घालून हाड हाड म्हणली 9 महिने झाले हिथंच पडलंय. काय गरीब लाभाविन प्रीती आहे का ती? लाभ जर असला, जर 2 पिशव्या भरून बाजार आणला नवऱ्यानं तर ती बायको त्या नवऱ्याला माझा म्हणते. पण नाही बाजार आणला तरी आई त्याला माझा म्हणते. गरीब पत्नी बी वाट बघत असते आणि आई बी वाट बघत असते. आमची सुद्धा बायको वाट बघते, आता आई पण वाट बघते. पण बायको वाट बघते पाकिट किती येईल त्याचं, आणि आई वाट बघते तो जेवायला कधी येईल. एवढा फरक आहे आपल्या बायको मध्ये आई. करी लाभाविन प्रीती, आपल्यावर लाभावी पेक्षाही प्रीती करणारी. किंवा तिसऱ्या चरणामध्ये अतिशय अवघड काम मुलासाठी करते, त्याचं उदाहरण दिलं महाराजांनी. पोटी बारव आहे आणि त्याचे सर्वस्व ही पोटामध्ये त्याचा 9 महिने बाळ वागवते, त्याबद्दल तक्रार करत नाही. आणि जन्माला आल्यानंतर त्याला कितीही त्रास देऊ द्या, मग काय पोरं खुडील असतात, कोण करतात? त्या आईला शिव्या देतात, दारू पिऊन मारहाण करतात, तरी सुद्धा आई काय करते? त्याचं सहन करते. त्याचं सर्वस्व हिस्सा आहे, कुणालाही सांगत नाही दुःख तिथं. एक मुलगा असा भेटला आईला